खडसे आता पुन्हा स्वगृही परतणारे, अर्थातच ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणारे 15 दिवसांमध्ये दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। तर पवारांनी संकट काळात मदत केल्याचं देखील महत्त्वाचं विधान एकनाथ खडसे यांनी केले। दरम्यान एकनाथ खडसे यांनी काय म्हटले आपण पाहू। माननीय अध्यक्ष जे.पी. नड्डा भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष आहेत, त्यांची मी भेट घेतली आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायची इच्छा व्यक्त केली। त्यानुसार भारतीय जनता पार्टी आणि येत्या 15 दिवसाच्या आत हा प्रवेश व्हावा अशा स्वरूपाचा माझा प्रयत्न आहे। एकनाथ खडसे मला नाही वाटत की भाजपमध्ये जातील, कारण की त्यांचा जो छळ झालेला आहे भाजपमध्ये, त्यांनी अनेकदा त्या छळाचं वक्तव्य केलेलं आहे। ते स्वाभिमानी नेते आहेत, ते असं करणार नाही असं मला वाटतं। खडसे साहेबांचं जर मत असेल तर आमची केंद्रीय समिती राज्य समिती विचार करेल। ग्रीन सिग्नल नाही आहे त्याच्या प्रवेशाला, ग्रीन सिग्नलची गरज नाही आहे। शेवटी विकसित भारताच्या संकल्पाला मोदींच्या नेतृत्वात ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायचं असेल, आमचा दुपट्टा नेहमीच तयार आहे। फडणवीसांचा विरोध आहे का? कोणाचा विरोध नाही, बाहेर गेले असं बोललं। देवेंद्रजीचा विरोध नाही। देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही, उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त, मी साक्षी आहे, खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजींनी पहिल्यापासून दिलं आहे। खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपने केले होते किंवा भाजपने जे आरोप खडसेंवर केले होते, त्या आरोपांचा आता कोणत्या वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? पक्षांतर्गत लोकांनी एकमेकांवरती केलेले आरोप धुवून काढण्यासाठी बाहेरचे ठीक आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे, पण खडसे तर तुमचेच होते ना। त्यांनी फडणवीस यांच्यावरती केलेले आरोप किती गंभीर होते, लोकांना हळूहळू परत ते त्याचं स्मरण होईल। त्यांनी सांगताना सांगितलं की मी लवकरच पक्षप्रवेश करणार आहे। मध्ये काही दिवस त्यांच्या मनामध्ये चलबिचल चाललेली होती, परंतु अनेक जणांनी ज्यावेळेस निर्णय घेतात त्यावेळेस शेवटी त्यांना जो योग्य वाटतो तशा पद्धतीचा निर्णय घेऊन ते पुढे जातात। खडसे साहेबांनी गेली 30-40 वर्ष ज्या भाजपमध्ये काम केलं होतं, त्या भाजपमध्येच काही प्रमाणात त्यांच्या विरोधात सुद्धा खटके उडत होते, त्यामुळे त्यांनी पक्ष सोडला होता। परंतु आता त्या पक्षामध्ये कदाचित सर्व पदाधिकाऱ्यांचं किंवा नेत्यांचं एकमत झालं असावं, म्हणून पुन्हा घर वापसीचा निर्णय खडसे साहेबांनी घेतला असावा। त्यांचं पक्षाशी असलेलं योगदान लक्षात घेता ते निश्चितच भाजपच्या या सगळ्या संघटनात्मक बाबीसाठी उपयोगी ठरतील असं माझं मत आहे, म्हणून त्यांचं आम्ही सुद्धा स्वागत करतो। तुम्ही ब्लॅकमेलिंग बद्दल बोललात, अजितदादांपासून त्यांच्याबरोबर गेलेले सर्व 9-10 जे मोठे नेते आहेत ज्यांना आता पदं मिळालेले आहेत, त्यांना सुद्धा ब्लॅकमेलच करण्यात आलं होतं। त्यांना तिथं भीती दाखवण्यात आली होती, त्यांच्या फाईल काढल्या गेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जेलमध्ये जाण्यापेक्षा भाजप बरा या अनुषंगाने ते सर्वजण भाजपमध्ये गेलेले आहेत, नाही तर भाजपबरोबर गेलेले आहेत। त्यामुळे खडसे साहेबांच्या बद्दलसुद्धा खोट्या पद्धतीचं ब्लॅकमेल तिथं केलं असावं आणि तिथं खोटी फाईल पुढे आणून उगाचच जसं केजरीवालांना जेलमध्ये टाकलं तसं जर खडसेंना जेलमध्ये टाकलं असतं तर त्यांची आरोग्याची परिस्थिती अजून खालावली असती। त्या भीतीपोटी नाही तर काळजीपोटी त्यांनी तो निर्णय घेण्याचा विचार केला असावा असं वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।